नमस्कार. मी आहे माझी मराठी. आज मी तुमच्याशी बोलते एका अशा विषयावर जो आपल्या प्रत्येकाच्या मनाशी जोडलेला आहे. आपली मराठी भाषा. मराठी ही फक्त संवादाची साधन नाही. ती भावना आहे, आठवण आहे आणि आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. आपण लहान असताना आईचा पहिला शब्द, वडिलांचा पहिला धडा, आजीची गोष्ट हे सगळं मराठीच घडलं. शब्द साधे होते, पण अर्थ खोल होते. आपण मोठे होत गेलो, शाळा बदलली, शहर बदललं, काम बदललं. आयुष्यात इंग्रजी आली, हिंदी आली आणि त्या भाषा नक्कीच गरजेच्या आहेत. पण मराठी ती गरज नाही, ती आपुलकी आहे. मराठीमुळेच आपण आपल्या माणसांशी जोडलेलो राहतो. ही भाषा आहे जी रडताना सोबत असते आणि हसताना आपली वाटते. इतिहास पाहिला तर मराठीने फक्त शब्द नाही दिले, तर विचार दिले. संतांनी मराठीतून माणुसकी शिकवली, कवींनी मराठीतून भावनांना पंख दिले आणि शिवरायांनी मराठी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. आज काही लोक म्हणतात, मराठी बोलून पुढे काय होणार? पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे. मराठी नसेल तर आपली ओळख काय? भाषा बदलली की संस्कृती हळूहळू मागे पडते आणि संस्कृती गेली तर माणूस पोकळ होतो. मराठी म्हणजे गावचा रस्ता, पहिला पाऊस, मातीचा वास आणि मनाला दिलासा. आपण मराठी बोलताना कमी होत नाही, तर अधिक आपलेपणाने भरतो. म्हणूनच घरात मराठी बोला, मित्रांशी मराठी बोला आणि अभिमानाने बोला. कारण भाषा जपली तर संस्कृती जपली जाईल आणि संस्कृती जपली तर आपण टिकू. हीच माझी मराठी, हीच आपली मराठी, हीच आपली माय मराठी. धन्यवाद.